शहरामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भक्तीचा सोहळा आता फिरावतोय, आगमन होतंय शहरामध्ये. मोठ्या संख्येनं सर्व वारकरी वैष्णव शहरामध्ये येत आहेत आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनंही त्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. विनंती आहे त्याच्या मौल्यवान वस्तू सांभाळा, त्याचे साहित्य सुरक्षित ठेवा. चोरापासून आणि पालखी सोहळ्याचं शहरामध्ये या ठिकाणी आगमन होत आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये यथार्थ असं स्वागत. पिंपरी चिंचवड आगमन या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं सर्वच वारकरी वैष्णवांचं यथार्थ स्वागत. आणि आपल्या घरी जेव्हा जेव्हा असा हा सोहळा म्हणजे थोडक्यात साधुसंत येता घरी तोची दिवाळी दसरा असा सोहळा तुम्हाला आम्हा सर्वांसाठी आहे. आणि पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न घरी तीर्थव्रत असा सोहळा सर्वांगीण आपल्याला सांगून जातोय. आणि हा सर्वांगीण सात्विक सोहळा कसा आहे की नजरेनं सुद्धा माऊली पाहायचे, मुखानं सुद्धा माऊलींचं नामघोष करायचंय. डोळ्याने या ठिकाणी अनुभवतोय. पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय असेल, या सर्वांच्या वतीने पालखी सोहळ्याचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण स्वागत करतोय. पुन्हा एकदा चला सर्वजण टाळी वाजून भजन म्हणूयात. तुकाराम 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 तुकाराम. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं आलेल्या सर्व वारकरी वैष्णवांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा पंढरी प्राधिकरण समितीचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडेसर रथावरती स्वार झालेत. तुकोबरायांचा सोहळा पंढरीच्या दिशेने निघतोय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये पालखी सोहळ्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढऱ्यात भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. जोरदार टाळ्या वाजवून पालखी सोहळ्याचं आपण शहरामध्ये स्वागत करूयात. टाळ्या वाजवूया जोरदार.